उद्धव ठाकरे मुंबईतल्या लँड स्कॅमचे बादशाह, भाजप नेते आशिष शेलार यांचा गंभीर आरोप. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शेलार यांचा हल्लाबोल. मागील 3 वर्षांपासून उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्याचं काम सुरू. शेलार यांनी केलेल्या आरोपांवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची टीका. सत्ताधाऱ्यांना उद्धव ठाकरेंची भीती वाटत असल्याचंही हल्लाबोल. महाराष्ट्रातील राजकारणाचं विष भाजपने पेरलं, खासदार संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा. उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय युरोप दौऱ्यावर, राज ठाकरेही परदेश दौऱ्यावर. युतीच्या चर्चेदरम्यानच ठाकरे बंधूंचा परदेश दौरा झाल्यानं चर्चांना उधाण. राज ठाकरे मुंबईत आले की चर्चा करू, मग निर्णय होईल. युती संदर्भात संजय राऊत यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे सकारात्मक. राजकारणामुळे आमचे मार्ग वेगळे, पण नात्यातला ओलावा कायम, राऊतांचं वक्तव्य. मुंबईतल्या कलानगर परिसरात ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचे झळकले बॅनर. पार्ले पंचम संघटनेकडून उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी बॅनरबाजी. बटेंगे तो कटेंगे हे ठाकरे बंधूंनी लक्षात घ्यावं, बॅनरवर आशय. मुंबईतल्या शिवसेना भवनासमोर लावलेल्या 3 बॅनर्सनी लक्ष वेधून घेतलं. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे शिवसेना भवनासमोर बॅनर, तर हिंदी सक्तीबाबत भाजप आणि मनसेचे इतर 2 बॅनर. विरोधी पक्ष नेत्याच्या निवडीबाबत सरकार माझ्या नावाला घाबरतंय, भास्कर जाधव यांची सरकारवर टीका. पाशवी बहुमताने सत्तेवर आलेलं सरकार सामान्य माणसाला घाबरतं, हाच माझा सन्मान, भास्कर जाधव यांचा हल्लाबोल. बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या बैठकीसाठी शरद पवार, सुनेत्रा पवार एकत्र. बैठकीला युगेंद्र पवारही उपस्थित. वाढदिवसानिमित्ताने युगेंद्र पवार यांनी घेतले सुनेत्रा पवारांचे आशीर्वाद. पुण्यातल्या शरद पवारांच्या निवासस्थानी युगेंद्र पवारांचा वाढदिवस साजरा. यावेळी एकट्याचं अभिनंदन किती दिवस करायचं, आम्हाला अक्षता टाकायच्यात, आता लांबू नका. शरद पवारांनी आपल्या शैलीत दिल्या युगेंद्र पवारांना शुभेच्छा. पवार कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच, राजकारणात विचार बदलतात, कुटुंब म्हणून तुम्ही तोडू शकत नाही, शेवटी आमचं रक्ताचं नातं आहे. सुनेत्र पवारांच्या भेटीवर युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर आनंदच. काल शरद पवार आणि अजित पवार एकाच कार्यक्रमात एकत्र आलेले होते, यावरून मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. काँग्रेस नेते हुसेन दलवाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात. काठेगल्ली परिसरातील दर्ग्याच्या पाहणीसाठी गेले असताना अडवलं. सदर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त. अहिल्यानगरच्या चौंडी गावात 29 एप्रिलला राज्य मंत्रिमंडळाची बैठक. राधाकृष्ण विखे पाटलांकडून तयारीसाठी सूचना. मुख्य सभामंडप, वातानुकूलित यंत्रणा, जनित्र आणि सीसीटीव्हीसह यंत्रणा उभारण्यात येणार. अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंडप आणि व्यवस्थेकरता 150 कोटी रुपयांची उधळपट्टी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल. हिंदी भाषेची कुठलीच सक्ती नाही, मंत्री उदय सामंत यांची माहिती. 20 विद्यार्थी असल्यास त्या भाषेला शिक्षक देण्यात येईल. हिंदी संदर्भात कॅबिनेटमध्ये झालेल्या चर्चेची सामंत यांच्याकडून माहिती. हिंदीची सक्ती नाही ही महाराष्ट्राची भूमिका केंद्राला पटते का? मुख्यमंत्री फडणवीसांच्या भूमिकेनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा सवाल. महाराष्ट्र सरकारच्या खांद्यावर बंदूक ठेवत निशाणा. शिक्षकांच्या ड्रेसकोडच्या निर्णयावर सामनातून टीका. शिक्षकांना गणवेश मिळणार असतील तर मंत्र्यांनाही गणवेश द्यायला हरकत नाही, सामनातनं टोला. यावेळी मोदींच्या ड्रेसकोडवरही टीका. मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय जाहीर. शेतीप्रमाणे मत्स्य व्यावसायिकांना मिळणार नुकसान भरपाई. मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा. कोळी बांधवांकडून मंत्री नितेश राणे यांचं स्वागत. स्वागत करण्यासाठी कोळी बांधव मंत्रालयामध्ये दाखल. गोसीखुर्द धरण प्रकल्पासाठी जवळपास 26,000 कोटी. राज्य मंत्रिमंडळ बैठकीतला निर्णय. या प्रकल्पामुळे 1,97,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार. भंडारा, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यातल्या क्षेत्रांना मोठा फायदा होणार. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंचा पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत भाजपात प्रवेश. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. पक्ष सोडण्याची वेळ काँग्रेसनेच आणली. संग्राम थोपटे यांची भाजपामध्ये पक्षप्रवेश केल्यावर पहिली प्रतिक्रिया. भाजपच्या पदाधिकारी निवडीविरोधात श्रीरामपुरात बॅनरबाजी. निष्ठावान विरुद्ध नव्याने पक्षात आलेल्यांविरोधातला वाद चव्हाट्यावर. नव्याने आलेल्या लोकांना पद मिळत नसल्यानं निष्ठावान नाराज असल्याची चर्चा. सांगलीतल्या 4 माजी आमदारांचा आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. शिराळ्यातील शिवाजीराव नाईक, कवठे महांकाळचे अजितराव घोरपडे, आटपाडीचे राजेंद्र अण्णा देशमुख आणि जतचे विलासराव जगताप यांचा यामध्ये समावेश.
मवियाला नवी मुंबईत खिंडार 12 माजी नगरसेवक आज शिवसेनेत प्रवेश करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडणार पक्षप्रवेश. टिळक भवन येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक. हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. अनधिकृत भोंगे आणि मशिदीच्या विरोधात किरीट सोमय्या ॲक्शन मोडवर. घाटकोपरच्या चिरागनगर पोलीस ठाण्यात जात सोमय्यांकडून तक्रार दाखल. त्यानंतर अनधिकृत भोंगे आणि मशिदीबाबत पोलिसांच्या कारवाईला सुरुवात. परभणीच्या पाथरीमध्ये मानवी हक्क अभियानाच्या पदाधिकाऱ्यांचं 7 दिवसापासून साखळी उपोषण. शिंदेंच्या शिवसेनेचा आंदोलनाला पाठिंबा. भूखंड घोटाळा प्रकरणी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या विरोधात तात्काळ एसआयटी चौकशी सुरू करण्याची आंदोलकांची मागणी. मुस्लिम संतांची वक्फ बोर्डाकडील जमीन परत द्या. श्रीगोंद्याचे भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुतेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र. ट्रस्टकडून अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रेंनी तालुका पोलिसांना धरलं धारेवर. खऱ्या गुन्ह्यांऐवजी खोटे गुन्हे त्वरित दाखल होत असल्याचा सुरेश म्हात्रेंचा आरोप. पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्यास धरणं आंदोलनाचा सुरेश म्हात्रेंचा इशारा. सोलापूर जिल्ह्यातल्या 11 तालुक्यातल्या 1025 जागांसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर. 50% ग्रामपंचायतीवर आता महिला राज असणार. जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांच्या पदांवर गंडांतर येण्याची शक्यता. गोंदियाच्या 25 गावामधील 45 सदस्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेलं नाही. मुंबईतील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ जैन समाज आक्रमक. समाजाकडून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. धनंजय मुंडे परदेश दौऱ्यावर. सोमवारी रात्री उशिरा कुटुंबासह मुंडे परदेश दौऱ्यावर. पुढील 8 दिवस मुंडे केनियाला. सूत्रांची माहिती. धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचं अकस्मात निधन. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची ट्विटद्वारे माहिती. धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचं अकस्मात निधन. पण मनालीची आत्महत्या नैसर्गिक मृत्यू दाखवला जातोय, अंजली दमानिया यांचा दावा. नीलम गोरे यांनी घेतली साक्षी कांबळे कुटुंबियांची भेट. या प्रकरणात आरोपीला जामीन मिळाला असला तरी जामीन रद्द करण्यासाठी धाराशिव पोलीस न्यायालयात अपील करणार. बीडच्या वकील ज्ञानेश्वरी अंजान मारहाण प्रकरण. 10 जणांवर गुन्हा दाखल. गुन्हा खोटा असल्याचा गावकऱ्यांचा आरोप. आक्रमक ग्रामस्थ 2 टेम्पोने बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये दाखल. सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणी त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा जबाब पोलिसांनी नोंदवला. सूत्रांच्या माहितीनुसार वळसंकर यांनी काही वर्षांपूर्वीच हॉस्पिटलची पूर्ण सूत्र मुलगा आणि सुनेवर सोपवली होती. मुंबईच्या विक्रोळी परिसरात 36 वर्षीय महिलेची गळा चिरून हत्या. अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा संशय. आरोपीला 8 तासात पोलिसांकडून बेड्या. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी 2 फरार आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला. स्वराज तेलंग आणि इंद्रजित ठाकूरने केलेला अर्ज. आतापर्यंत 14 जणांना अटक. 22 आरोपी फरार. सोलापुरातल्या बार्शीतील ड्रग्ज विक्री प्रकरणी आणखी 3 आरोपींना अटक. आरोपींची संख्या 6 वर. एका हॉटेलजवळ छापा टाकत कारसह 20 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि गावठी पिस्तूल पोलिसांनी केलं जप्त. अकोल्याच्या प्रहार पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अरविंद पाटील यांच्यावर गुन्हा दाखल. अरविंद पाटील आणि पातूरचे नायब तहसीलदारांमधलं संभाषण व्हायरल. अश्लील शिवीगाळ मारण्याची धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.